बघा इकडलं वातावरण कसलं भारी वातावरण आहे. आणि तिकडं पलीकडं आहे का हत्ती बेट आहे बरं, मोठा हत्ती बेट आहे मोठा. आणि आम्ही फ्रेश वातावरणामध्ये आला होता, एकदम फ्रेश असं एकदम छान वातावरण आहे. हे बघा इकडं कसलं सुंदर वातावरण आहे. पुजारी आहे का मामा तुमचं? हां हे बघा इकडे बघा वहिनी. बेड रेस्ट लो, नहीं तो प्रॉब्लम हो सकती है नौकरी छोड़ना। पति की सैलरी से 12,000 खर्चा और डिलीवरी के लिए 50,000 से 60,000 रुपये मोबाइल से कौन कौन से काम हो सकते हैं, कैसे काम कैसे ए चलिए. आत्ता चाललो आम्ही आता मंदिराला चाललो दर्शन घेण्यासाठी. तर इकडं मावशी आणि वहिनी आहेत चाललेत ते पुढं आणि आम्ही पाठीमागे हा मायली की. तर आता आम्ही बी निघाला मंदिराला दर्शन घेण्यासाठी. चला मग आता हे सामान सगळं घेतले देवासाठी. तर देवासाठी बघा आम्ही काय काय घेतलं. थोडंसं दूध, पाणी, परत इबीत, पंचपाळ, तांदूळ वगैरे सगळं काय काय घेतलेलं आहे. दीपत पण घेतलेलं आहे, फुलं पण घेतलेली आहेत. आणि दम लागलेला आहे का सांगू का मंदिराला. असं वरी चढावं लागते डोंगरावर हे बघा. त्याच्यामुळं का दम लागायला आहे मला. आता हे सगळं काही सामान अर्ध दीदीला देते आणि मग चढते वरी मी. तर आता आम्ही मायली की निघालो. दीदी काही घेतली सामान, मी काही घेतली आता. आणि ते लुटू चालल्यात पुढं दमादमानं. ठेव का मग ते थोडंच राहिले बरं आता पोचायला. हा लुटू चालल्यात पुढं. आणि आम्ही मायली की मागे बसला. हा गाठलं म्हणा की देव. हो का देव गाठले म्हणते आणि आम्ही मायली की मागे राहिला. सीताफळ बी आहेत का इथं? होय माय बारीक बारीक दिसायल्यात. हे बघा मंदिर आता जवळ आलेला एकदम. चला मग आता जाऊया मंदिरात. तर सगळ्याला दम आलाय बरं बेट चढून. हे बघा इतकं उंच होत. तर सगळे दमून गेल्यात. माय गे शंभू देवा महादेवा म्हणाल्यात. चला आता चला म्हणा नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जाताना नसते पूजा करण्याच्या अगोदर लिहावं लागते. ती कॅमेऱ्याला कॅमेरा टच झालाय त्याच्यानं आवाज यायला लागलाय. चला आता पूजा करायला चाललो आम्ही मंदिरात. चला पटकन हळू. दीदीचं दर्शन झालं इथंच का सांगू का. तिला जोऱ्यास लागलं. इथं दरवाजा बारीक आहे त्याच्यामुळं जोऱ्यास लागलं तिला डोक्याला. म्हणजे दर्शन झालं महत्वाचं मोठं दर्शन. चला दमाना चला हाणून घेऊ नका.
मी तर लेक वाकून येते बाबा. चला आता पूजा करायची. परमेश्वर हर महादेव. हे बघा इकडलं वातावरण खूप छान आहे. चला आता आम्ही फेरी घालायला आहोत देवाला. आणि इकडं मंदिरात देव म्हणजे ते पूजा वगैरे करतात ना महाराज, त्यांचं आहे ते, त्यांच्यासाठी. आणि आता आमची पूजा त्यांनी झाली आहे. आता आम्ही निघाला. तर इथं मस्त चाफ्याचं झाड आहे. चाफ्याचे फुलं यायलेत, पण फुलं सुकून गेले असते उन्हानं, आहे का नाही? सुकली आता. इथलं घेऊन चल. हां, तू कुठं चालली? तिकडं चला, मी बी येते. चल ना तिकडं, बेट बघायची तिकडून. चला. दीदी इकडं मस्त फुलं येचले बघा. इकडलं वातावरण कसलं भारी वातावरण आहे. आणि तिकडं पलीकडं आहे का हत्ती बेट आहे बरं, मोठा हत्ती बेट आहे मोठा. आणि आम्ही फ्रेश वातावरणामध्ये आला होता. एकदम फ्रेश असं एकदम छान वातावरण आहे. हे बघा इकडं कसलं सुंदर वातावरण आहे. पुजारी आहे का मामा तुमचं? हां, चला आता दर्शन ते आमचं झालेलं आहे. मस्त छान छान जास्त नाही काही 2च व्हिडिओ काढलो आम्ही, जास्त नाही काही काढलो. तर आता आम्ही निघालो घराकड. काय नाही होत देवाला आल्यावर. चला हे बघा इकडं चालल्यात खाली. आणि दीदी तर कुठे गेली आहे की बाबा? आडवं गेली आहे, त्या झाडावाच्या आडवं आहे. आणि मी तर सगळ्याच्या मागे हाव. तर आता मी पण चालली हळूहळू. तर आता डोंगर उतरायला काय नाही वाटत, पण चढायला लय अवघड आहे बरं. दम लागतंय. आणि उतरायला म्हणलं तर मज्जा येते चांगली. तरी बी लवकरच दर्शन झालं आपलं, हाय का नाही? लवकरच दर्शन झालं. आम्ही लवकर देवाची पूजा केलो, आरती केलो. नंतर मग आता दिवस काय तेवढा मावळाय नाही. आता कसं आहे सांगू का, उशिरा दिवस मावळालाय. त्याच्यामुळं का 7ला दिवस मावळालाय. आता 6:45 तर वाजले असते माझ्या अंदाजी, हाय बरं असं. तर दिवस आणखीन थोडा म्हणजे उजेड हाय. दिवस काही सूर्य काही दिसना झालाय, पण उजेड तर हाय बरं. दिवस मायपोटी गेला म्हणाल्यात वहिनी बरं. आणि दीदी तर ऑटो पशी पोहोचली. आणि आम्ही मागेच हाव थोडं. ड्रायव्हर बाई हा खाली येतय. रस्ता नाही, ते डोंगर आहे मोठा. हे बघा बेट आहे ते मोठा महादेवाचा. आणि इथं इतकं मोठं वडाचं झाड आहे. हे बघा कसलं वडाचं झाड आहे. आणि आता गाडी वगैरे यायला लागली आहे तिकडून टेम्पो ते. आणि दीदी ऑटोपाशी बसली आहे जाऊन. हे बघा इकडं
टेम्पो पण आलेला आहे. आता आम्हाला भरपूर उशीर झालाय, तर आता आम्ही चाललो घराकडे. चला मग आता घराकडे जाऊया. चला बसा, तिकडून बसा. कातडे ते इकडून जावा. वळू द्या, मग वळू द्या. दगड काढा. कुठं वाटोला ते चला टाकाला हळू काढा. इकडे घ्या का नाही इकडं. चला आता ऑटो वळव जिकून आपण थोडं आणि व्हिडिओ घेऊत. हे बघा आता ऑटो वळवायला लागले. हा नाही हळू या. Salon at rupees 700 and 100. Open. तरी खूप छान असं आमचं महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आणि काल अमावस्या बी होती आणि आम्ही मस्त जाऊन दर्शन घेऊन परत आलो. नंतर मग दोघांचे पण उपास होते, त्यामुळं आता काहीतरी मस्त टेस्ट असं जेवण बनवावं म्हणलो. मग नंतर मी पुऱ्या तळत होते. आणि आजचं जेवणामध्ये बघा पुरी भाजी चपाती काय नव्हती, पुरी भाजी भात आणि सपक वरण आणि थोडा आंब्याचा रस बनवलेला होता. आणि आमचं असं प्रकारे मस्त असं जेवण असं आम्ही जेवण करत होतो. आणि तुमचं पण जेवण झालं का नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे असंच भेटूया. बाय.